धा दिनता धा दिनता तकधिक दिन गण धा दिनता धा दिनता धा दिनता तकधिक दिन गण याच्यामध्ये काही चक्रधर नावाचा प्रकार असतो. काही त्रिपल्ली आहे, फार तो विशेष भाग आहे, त्यासाठी सोलो वादन ठेवायला पाहिजे. गिरगिरता धान धान गती गन्ना धा घे तो नग 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 तरी गिरगिरता 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 गिरगिरता. चक्रधार याचा अर्थ एक शब्द समूह बोल समूह 3 वेळा वाजून समेला येणं याचा अर्थ चक्रधार आहे. आता मी 3 वेळा म्हणतो आणि वाजवतो, ऐका. अजूनही काही बोल याच्यामध्ये धीरधीरकत नावाचा एक प्रकार येतो. आवाज घे मानी दोन हो हे बघा. याच्यामध्ये 32 मात्रा बोल. 3 तक 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 नक 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 धीरे 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 तक 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 धा तक तक धा तक 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 शाही जरा शार्प करा, कडक करा. थोडस शब्द समजून बोल बाजूला तुम्हाला कसा असतात. गोकुळातले गवळणी 4 गवळणी चालल्या होत्या यमुना नदीला पाणी आणण्यासाठी.
पण त्या चारही गवळणींमध्ये वयामध्ये तफावत होती. एक होती अगदी वयस्कर वयोवृद्ध झालेली आजी, आणि तिच्यापेक्षा थोडंसं वयानं लहान, तिच्यापेक्षा थोडंसं लहान, तिच्यापेक्षा थोडंसं लहान, एक तर अगदी लहान मुलगी होती जिचं अजून लग्न वगैरे काय झालं तर कुमारिका होती. आता म्हातारी आजीबाई ज्यावेळी काखेत घागर घेऊन पाणी आणणार, चालण्याची पद्धत जी आहे कशी असणार आहे आता बघा. ती चालत असताना हळूहळू चालेल. हिच्यापेक्षा जरा सवयानं कमी असते, जरा ती गडबडीने हिच्यापेक्षा 2 पाऊल जादा टाकतात. त्या महिलेचं तेव्हा त्या गवळणीतून चालण्याची पद्धत कशी असते. वारकरी कसा चालतात नंबा तुकाराम आता तिसरी गवळण ती तरुणच होती, जरा वेगाने चालू होती, बरोबर. आता ती गवळण कशी चालते आता चौथी होती ना, ती कधी गेली आणि कधी पाणी घेऊन आली कोणाला कळालं सुद्धा. असे वाजवण्याची कला आहे. आता जास्ती वेळ घेत नाही, शेवटचा एकच मुद्दा. सर्वांना एकदा ब्रिटिशकालीन रेल्वेत बसवतो. ब्रिटिशकालीन रेल्वे बंद कोरोना लॉकडाऊन स्पेशल आपण पंढरपूर नागपूर ते पंढरपूर स्पेशल रेल्वे आजच्या करता बरं का, रोज नाही. ही कोळशावर चालणारी रेल्वे फारशी गती नसते, पण गती लागली की लवकर थांबतही नाही. आता हिची गती पहा कशी आहे. सुरुवात नागूरवरून सुटणार, तुळजापूर मार्गे, सोलापूर मार्गे पंढरपूरला जाणार. मागणी मार्गी बंद थांबून जेवण करून तुम्ही म्हणशील तसं आम्ही का. आता नागूरवरून रेल्वे सुटली, गर्दी भरपूर आहे, जागा असेल त्या ठिकाणी बसू. आणि रेल्वे थांबल्याशिवाय उतरू नका बरं का, गडबड होईल. थांबल्याशिवाय उतरायचं आणि तिकीट काढू नका, हे फुकट. ऐका, रेल्वे सुटली. आता स्पीड लागली, कारण गर्दी भरपूर आहे, माणसं जास्त आहेत ना, ते पळण 85-90चं स्पीड आहे. पंढरपूर जवळ आल्याबरोबर आता गाडीला ब्रेक लावून गाडी थांबवणार. ऐका पंढरपूर जवळ आली आता गाडीची गती कमी कमी स्टेशनला गाडी थांबणार. नदी पास केली
रेल्वे थांबली आता उतरू शकतो. एकच मुकडा वाजवतो आणि वादनाचा कार्यक्रम संपतो. वाजवण्याचा वेळ झालेला आहे. अण्णांनी तेवढीच आज्ञा दिली म्हणूनच मिनिटं वाजवतो संपतो. धान धा कट तरी कटा कट नला ना कट तरी कटा कट धान धा कट कान धा कट धान धा कट कान धा. मृदंगामध्ये ऐकण्यासारखं भरपूर आहे. कारण हा खुला भाग आहे ना, खुला भाग असल्यामुळे त्याच्यामधले बोल सुद्धा इतके विचित्र आहेत. तांगड दे तांगड दे तांगड तांगड दे तांगड दे तांगड दे दे तांगड दे दे तांगड तांगड दे तांगड दे तांगड तांगड दे तांगड दे तांगड दे दे तांगड दे दे असे अनेक प्रकारचे बोल आहेत. आणि काही एक चुटका वाजवतो ऐका. एक रचना आहे मी ऐकलेलो आहे. पान सुपारी का चुना. तिकडे जाऊन थू, तिकडे जाऊन थू, तिकडे जाऊन थू थू थू. पण ऐका मंडपात नको अशी रचना. आता आहे पान सुपारी का चुना. पान सुपारी का चुना. तिकडे जाऊन थू, तिकडे जाऊन थू, तिकडे जाऊन थू. पण मंडपात नको. पान सुपारी का चुना. मंडपात असं थोडंसं तकिट धा जय श्री विठ्ठल धाधी तकिट धा जय श्री विठ्ठल धाधी तकिट धा जय श्री विठ्ठल जय श्री विठ्ठल धाधी